आणि विशेष म्हणजे असं शपथविधी झाल्यानंतर पवार साहेबांचा सुद्धा फोन आला, सुप्रियाताईंचा सुद्धा फोन आला. त्यांनी सुद्धा सांगितलं चांगलं झालं, उत्तम झालं. शिवसेना उद्धवजी ठाकरे हे आमचेच आहे. माझ्या आयुष्यामध्ये 2 मोठे नेते मिळाले मला, ज्यातून मी हळूहळू शिकत गेलो. पहिले बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरदरावजी पवार साहेब. लढावं कसं याचा जसा धडा मिळाला, तसं समाजसेवा कशी करावी याचा सुद्धा धडा मिळाला. बोलावं कसं याचा सुद्धा धडा. तर या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि माझी खात्री आहे, ज्या वेळेला गेली 5-6 महिने ज्या वेळेला आपल्याकडे हे मंत्रिपद नव्हतं, तेव्हा सुद्धा तुम्ही सगळे लोक, ते बाळासाहेब लोखंडे, ते पैठणकर आणि हे तुम्ही हुसेन भाईन, ते सगळे जातच होते मंत्रालयात. आणि सगळे मंत्री बाकीच्यांना बाजूला सारून भुजबळचं काम आहे ताबडतोब करा म्हणून ऑर्डर सोडत होते सगळे मंत्री. मग ते भाजपचे असतील, ते शिंदे साहेबांचे असतील, नाही तर अजितदादांच्या, आमच्या राष्ट्रवादीचे असतील. पण सगळ्यांनी ताबडतोब नाही, लासलगावचं साहेबांचं काम आहे ते आपल्याला करणार. सगळ्यांनी याच्यामध्ये आपल्याला प्रेम दिलं, सहकार्य केलं. आणि तुम्ही सुद्धा प्रेम सहकार्य दिलं की असं नाही आता मंत्रीने आता काय करायचं इकडे येऊन, असं नाही झालं. सगळे सतत येत गेले. त्याला कार्यक्रमाला म्हणून आभार मानत राहा. हे माणूस की हे प्रेम तुम्ही दिलं, त्याच्याबद्दल सुद्धा मी तुमचा फार फार आभारी आहे. आणि साहजिकच आहे, आता माझ्या डोक्यावर ही पगडी आहे. सुदैवानं या पगडीखाली डोकं सुद्धा आहे चांगलं. तर हा भार डोक्यावर निश्चितपणे वाढलेला आहे की आता आपला